जैन समाज समुदाय हा अहिंसेच्या मार्गाने जाणार शांतता प्रिय समाज, हा कुठल्याही कोणाच्याही भानगडीत नसलेला समाज, आपली श्रद्धा भक्ती आपला व्यवसाय यामध्ये हा असलेला समाज। आणि यामध्ये हे 28 वर्ष जुनं मंदिर पाडताना थोडी तरी जे कोणी केलंय त्यांना याची या सगळ्या प्रकारांचे गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे होतं। 15 तारखेच्या 12 वाजतापर्यंत स्टे होता, 4 तारखेपासून पोलीस बंदोबस्त लावला गेला आणि कुणाच्या इशाऱ्यावर हे मंदिर डिमॉलिश केलं। 16 तारखेला तासाभरात कोर्टातून स्टे आला, न्यायालयानं गंभीर ताशेरे ओढलेत। हे कुठेही रस्त्यावरचं मंदिर नाही, याच्यामुळे कुठला ट्रॅफिक काही होणार नाही, याच्यामुळे कुठला विद्रोह होईल किंवा कुठला गंभीर प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही। आणि महिला मंडळी इथे पूजा करत असताना, ज्यामध्ये जैन धर्मामध्ये किंवा समाजामध्ये धार्मिकतेला फार प्रचंड महत्त्व असतं आणि त्या पूजा अर्चेमध्ये बाधा टाकून ज्या पद्धतीनं महिलांना ओढाताण करून बाहेर बाजूला सारलं गेलं आणि त्यांच्या पूजेमध्ये भंग केला गेला। खरं तर जैन समाजाच्या मध्ये पूजा समर्पण झाल्याशिवाय ते त्याला समारोप करता येत नाही। पण अशा शांतताप्रिय समाजाच्या या मंदिराचं जे काही तोडफोड झाली ते बघण्यासाठी आम्ही आलो। खरं तर हा आता आमचे अध्यक्ष महोदयांनी म्हटल्याप्रमाणे की आपण सद्भावना ही सर्वांच्या प्रती असली पाहिजेत। कुठलाही धर्म पंथ असो त्याचा सन्मान त्याच्या भावना या जपल्या गेल्या पाहिजेत। पण अलीकडे सर्व तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या तोडफोडीतून सामाजिक सौहार्द हे बिघडवण्याचं काम सुरू झालेलं आहे। सामाजिक जे एक या राज्याला किंवा समाजाला प्रतिष्ठान आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी सारा रोजपणे सुरू झालेलं आहे। आमची मागणी एवढी पाहिल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर एवढंच लक्षात येतं, यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तो कितीही मोठा असू दे। ते कोणाच्या इशाऱ्यावर कोणाच्या पाठीमा हे झालंय आणि कुठेही अशी काही परिस्थिती नव्हती की विस्फोटक परिस्थिती नव्हती की मंदिर तेव्हाच्या तेव्हा तोडून उद्ध्वस्त करण्यासारखी। आणि हेच नसताना सुद्धा ज्या पद्धतीनं तोडल्या गेलं त्याला कुठेही पाठीशी सरकारनं घालू नये आणि जे वातावरण बिघडवण्याचं काम झालेलं आहे। खरं तर कुठलीही माणसं ही विकासासाठी पुढे येतात, सरकार विकासासाठी येतात, विनाशासाठी येत नाही। हा एक विनाश आहे, या विनाशाचं प्रायश्चित्त भोगावं लागेल, उद्या या सरकारलाही भोगावं लागेल, जो कोणी केला असेल त्याला भोगावं लागेल। हे एक पाप आहे, हे पुण्याचं काम नाही आहे, हे पापाचं लक्षण आहे। आणि म्हणून अहिंसेच्या मार्गाने जे काही हा समाज पुढे जातोय, अहिंसेच्या पथावरून चालतोय, सौहार्द त्यांना माहीत आहे, शांती माहीत आहे, त्या संदर्भात समाजावर अशा प्रकारचा अन्याय होणं आणि ते मंदिराला उद्ध्वस्त करणं याच्या चौकशी वस्तुस्थिती जाणण्यासाठी आम्ही आलोत आणि आम्ही या संदर्भातली सर्व चौकशीची मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत। बोलताना तुम्ही म्हटलं होता की कुठल्याही धार्मिक स्थळाचा थोडं कारवाई करण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतली जाते, महापालिकेने तशी परवानगी घेतली या संदर्भात काय माहिती वगैरे नाही अजून तरी। आता या सरकार खरं म्हणजे ही हिंमत का दाखवली कॉर्पोरेशननी, यामागे कोणाचं पाठबळ होतं? एखादा धार्मिक स्थळाला त्याच्या हात लावण्याच्या पूर्वी, कारण याला होम डिपार्टमेंट लागतं, पोलिसाचा बंदोबस्त लागतो आणि पोलिसाचा बंदोबस्त धार्मिक स्थळ तोडण्यासाठी परवानगी लागते, ती होम डिपार्टमेंटचीच लागते। मग ती मिळाली का नाही मिळाली का याची माहिती आम्ही घेऊ। आता आम्ही आज इथे येऊन ही सगळी परिस्थिती आणि चर्चा केलेली आहे, याचा जाब आम्ही विचारू।